काय? अरे कसं शक्य आहे? नाही, माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. अरे मोहरचा थेट कोणाला आरोप करणं शक्यच नाही आणि बाबांवर तर नाहीच. पण तिनं तसं केलंय दीपिका. एवढं सगळं करून स्वतःची चूक मान्य करायला तयार नाहीये आणि सतत हेच म्हणते की हे सगळं मला मामाने सांगितलं. असं का वागते ना ती हेच मला कळत नाही. एक तर मामा कोमामध्ये, घरातले सगळे डिस्टर्ब, हे सगळं असतानाही कसले तरी बिनबुडाचे आरोप करते ती पोरी. तिला साधी गोष्ट कळायला पाहिजे की डॅडना आता आधाराची गरज आहे. हे सगळं सोडून मी कसले तरी फालतू स्टेटमेंट करत बसते. मला नाही वाटत मी तिला कधी माफ करीन म्हणून. अगं मीच काय, घरातलं कोणी तिला माफ करणार नाही. अभि तू शांत हो जरा. अरे तू मोहरला ओळखत नाहीस का? असं कसं बोलतोस? हे बघ, तिचा काहीतरी गैरसमज झाला असेल किंवा ती जे काही बोलते ना त्यात काहीतरी तथ्य असेल. काय दीपिका काय बोलतेस ना त्याचा विचार करून बोलत जा. त्या मोहरच्या म्हणण्याचं समर्थन करण्यासाठी तू इनडायरेक्टली डॅडवर आरोप करतेस. त्या मोहरची बाजू घेणं बंद करा. हे बाई, एखादा माणूस जर योग्य असेल ना तर त्याची बाजू घ्यायला काहीच हरकत नाहीये. पण एखादी व्यक्ती चूक आहे आणि ती आपल्या जवळची आहे म्हणून त्याला बरोबर समजणं हे माझ्या तत्वात बसत नाही. एखाद्या व्यक्तीला तिची बाजू मांडण्याची संधी न देता तिचं बोलणं खटकलं म्हणून तिच्यावर चिडणं हे तुझ्या तत्वात बसतं का? नाही, तुम्हाला कोणालाही मोहरशी बोलायची इच्छा नसेल, पण मला अजून तरी तुमचं म्हणणं पटलेलं नाही. तिच्याशी एकदा पूर्णपणे आणि शांतपणे बोलायला हवं आणि ते फक्त मी करणार. मी तिच्याशी या विषयावर बोलणार. नेमकं काय झालंय ते तिच्याशिवाय मला कोणीही सांगू शकत नाही. आई, मी सांगितलेलं कोणालाच पटत नाहीये ग, पण मी खोटं सुद्धा बोलत नाहीये. मी माझं कर्तव्य पार पाडते. या घरातले सगळेच या गोष्टीचा चुकीचा अर्थ लावतायत. बाबांविरुद्ध काहीही बोललेलं त्यांना पटत नाहीये हे कळतंय ग मला, पण माझं बोलणं निराधार नाहीये. हे कसं पटवून देऊ कोणाला? माझ्या बोलण्यावर निदान यांनी तरी विश्वास ठेवायला हवा होता, पण यांनी तर चक्क हात उगारला माझ्यावर. माझं नेमकं काय चुकतंय ग? मला वाटतंय माझी एकमेव चूक म्हणजे माझ्याकडे कोणताही सबळ पुरावा नसताना मी बोलते. आई मला शक्ती दे, आईंची सेवा करायला आणि सगळ्या गोष्टींचा सोक्ष मोक्ष लावायला. मी मोहरवर हात उचलणं योग्य नव्हतं, पण खरं तर त्यासाठी तीच जबाबदार आहे. मला एक कळत नाहीये मोहर अशी कशी वागू शकते. डॅडवरती ममाला पाडल्याचा आरोप कशी करू शकते. तिच्या अशा वागण्यामुळेच माझा माझ्यावरचा ताबा सुटला आणि मनात नसताना तिला मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. अजून कुणावर आरोप करणं बाकी राहिलं? असं कर, सगळ्यांवर एकदाचे आरोप करून टाक, म्हणजे वेगळा वेळ काढायला नको या सगळ्यासाठी. ममाच्या बाबतीत जे काही घडलं त्याच्यामध्ये तुझ्या दृष्टीने कोण कोण जबाबदार आहे? शिखा, अभिजित, इरावती वहिनी की मी? प्लीज असं नका बोलो. मला मान्य आहे माझी चूक. मी नाही करणार अशी चूक परत, खरंच. म्हणजे वेगळं काहीतरी घडणार ना, हेच होणार. याच्यात काही फरक नाही पडणार आहे. तुझा प्रॉब्लेम काय आहे? तू चूक करणार, माझी माफी मागणार, मी तुला माफ केल्यावरती तू नवीन चूक करायला तयार होणार. हे असं किती दिवस चालत राहणार आहे मोहन? असा कुठला दिवस येणार आहे का ज्या दिवशी तू चूकच करणार नाहीयेस? मला ना या सगळ्या रडगाण्याचा आता कंटाळा आलाय. त्यापेक्षा मी तुझ्याशी कुठल्याच विषयावर आता बोलू नये असं मला वाटायला. असं नका बोलू. मला माहितीये माझ्यातून चूक घडली. मला बाबांना असं बोलायला नको होतं. खूप पश्चाताप होतोय माझ्या वागण्याचा. मी बाबांची माफी मागणार आहे. ते मला माफ करतील की नाही मला माहित नाही, पण निदान तुम्ही तरी मला माफ करा प्लीज. मला माझी चूक सुधारण्याची एक तरी संधी द्या, शेवटची संधी. ठीक आहे,
आईंच्या अपघाताचं कोडं सोडवण्यासाठी मला नेमकी दिशा मिळणं आवश्यक आहे. त्यांनी जे सांगितले ते केल्यानेच ती दिशा मिळेल का? मला वाटतंय की मी सरोज पंडितांना फोन केलाच पाहिजे.